साधारणतः 1 एकरमध्ये 20 ते 25 टन याचा उतारा निघतो. तर व्यवस्थित शेती केली आणि नियोजन व्यवस्थित केलं तर तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळतं. तर कृषीरत्न अरविंद पाटील सर म्हणून आहेत, उपळे म्हणून गाव आहे सोलापूर जिल्ह्यात. तर तिथून आपण हे रोपे आणलेले आहेत. निसर्गाच्या देणगीमध्ये आपल्याला जे भेटलंय असा एक वृक्ष आहे. फुले, पाने, फळे, बिया या सर्वच गोष्टी एकदम गुणकारी आहेत. कोयंबतूर 1, कोयंबतूर 2, त्याच्यानंतर PKM, PK1, PK2, त्याच्यानंतर तुमचं जाफना, त्याच्यानंतर तुमचं ओडिशी असेल, ओडिशीमध्ये पण ग्रेड आहेत की बाबा ABCD, बरोबर कोकण रुचिरा वगैरे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ लॉग असणार आहे, ह्या व्लॉग मध्ये आपण बघणार आहे की अतिशय गुणकारी असणारी जे वनस्पती ज्याचं नाव आहे शेवगा. तर त्याची आपण लागवड बघणार आहे. हा जो शेवगा आहे बाबा, एक असतो की बाबा देशी शेवगा म्हणून एक आपल्याकडे पारंपरिक आलेली बी आहेत. त्याच्यानंतर दुसरे जे काय सुधारित जे आहेत तर त्याचे पण काय काय वेगवेगळे क्लास आहेत, जसं कोयंबतूर 1, कोयंबतूर 2, त्याच्यानंतर PKM, PK1, PK2, त्याच्यानंतर तुमचं जाफना, त्याच्यानंतर तुमचं ओडिशी असेल, ओडिशीमध्ये पण ग्रेड आहेत की बाबा ABCD. तर तसं मग आपण त्यांना सांगितलं होतं सरांना की आम्हाला सर ओडिशीमध्येच शेंग हवे, साधारणतः शेंग जास्त लांब पण नको आणि जास्त शॉर्ट पण नको. तर मिडमधला जर पाहिलं असेल तर असं मग आम्ही ओडिशी त्यांना C मागितली होती. तर त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. हे प्लांट आणले. तर कृषीरत्न अरविंद पाटील सर म्हणून आहेत, उपळे म्हणून गाव आहे सोलापूर जिल्ह्यात. तर तिथून आपण हे रोपे आणलेले आहेत. शेवग्यामध्ये जर विटॅमिन्स बघितले तर A विटॅमिन, E विटॅमिन, C विटॅमिन आणि लोह हे खूप जास्त प्रमाणात आहेत. तर त्यातून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. अँटी ऑक्सिडंट तर आपण बघितलं की प्रतिकारशक्ती वाढवते. त्याच्यानंतर शेवग्याचा अजून दुसरा एक फायदा आहे की शेवग्याची जे पावडर असते, जसे मोरिंगा पावडर म्हणून तुम्हाला मार्केटमध्ये मिळते बघा, ते त्याच्यानं तुमचं वेट लॉस म्हणजे वजन कमी करणे, त्याच्याबरोबर तुमचे जे त्वचेचे आजार असतात म्हणजे त्वचेचे काय रोग असतील तर त्याच्यासाठी गुणकारी. रक्तदाब असतो आपला, आता हृदयाचं पूर्ण सगळं जे काय असतं ते सगळं रक्तावर चालतं. तर रक्तदाब नियंत्रण ठेवणे. खूप जणांना की प्रॉब्लेम असतो की बाबा त्यांची त्वचा असे जळजळ करते किंवा त्यांना थोडं खाजवल्यासारखं त्वचा खाजवते किंवा त्यांना त्वचेचे काय प्रॉब्लेम असतात. तर शेवग्यामध्ये जे निसर्गाने त्याला इनबिल्ट जे गुणधर्म दिला आहे, अँटी इन्फ्लेमेटरी, म्हणजे ते तुमच्या शरीरातले जे जळजळ असते ते जळजळ कमी करतात. आपण जे आज ओडिशी शेंग लावणार आहे तर ह्याचा उतारा कसा असतो की साधारणतः 1 एकरमध्ये 20 ते 25 टन याचा उतारा निघतो. तर तुम्हाला 2 वेळा, वर्षातून 2 वेळा ह्याला बहर येतो ह्या झाडांना. तर तुम्हाला 2 वेळा हे पीक मिळू शकतं. तर कोणत्याही रेटमध्ये सापडते तुम्हाला. तर तुम्ही जर व्यवस्थित शेती केली आणि नियोजन व्यवस्थित केलं तर तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळतं. तर चला सुरू करूया आपण. आज बघूया की बाबा शेवगा लागवड कशी असते. तर आपले शेतकरी आपल्याला थोडंसं सांगतील की किती फुटावर लावायचा, कसा लावायचा, किती दिवसात फळ येतं त्याला. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय की आपण वांग्याचा प्लॉट केला होता. तर वांग्यात आपण अंतर जास्त ठेवलं होतं, 10 बाय 10चं अंतर ठेवलं होतं. तर तुम्ही विचारत असाल की 10 बाय 10चं अंतर का ठेवलंय वांग्यामध्ये, एवढं मोठं अंतर का ठेवलंय. तर त्याचं एक कारण होतं, आपल्याला शेवगा लावायचा होता मध्ये 5 फुटाच्या मध्ये. तर आज आपण शेवग्याची लागवड बघणार आहे. शेवगा आपण 10 बाय 10 मध्ये लावणार आहे, पण वांग्याच्या मध्ये त्याचं अंतर येणार आहे 5 फुटाचं, म्हणजे 5 बाय 5 फुटावर ते आपलं रोप राहणार आहे. तर चला बघूया आता आपण शेवगा लागवड कशी करायची. चला. रस्सी बांधायला चालू केलेली आहे. मग रस्सीनं आपण माप टाकणार आहे. हे बघा, हे आता हे आपल्याला माप टाकायची ती लावताना. मापा टाकण्यासाठी आपण हे लावलेलं आहे, रस्सी बांधून घेतली. हे असं बघा चालू आहे आपलं लावायला मेजरमेंट घेऊन. आणि त्याबरोबर आपण ड्रिप पण चालू केली आहे. तर साधारण त्याला ड्रिपचं पाणी पण मिळावं म्हणून म्हणजे पाणी पण चालू केलेलं आहे. आणि हे रोप पण लावायला चालू आहेत. माप टाकलं होतं हे असं आपण आडवं टाकलं. आता हे असं उभं टाकलं होतं, आता हे आडवं टाकतो 10 फुटावरती. इथं 10, इथून इथंपर्यंत 10 फूट आता असं मेजर करतोय आपण. बघा, हे इथं अशी मार्किंग करून घ्यायची. हे अशी मार्किंग करून घेतलेले. आणि इकडं जे आपण लावलेलं आहे हे वाला झाड आता इथं दिसतंय बघा तुम्हाला, इथं लावलेलं आहे हे हो इथं. आणि ह्याच्या खाली बरोबर हे पॅरलल 10 फुटावर लावलेलं आहे. तर आता हे पर्यंत मेजरमेंट करणार आपण इथून 10 फुटाचं, हे 10 फुटापर्यंत आपण असे पाईपने असं होल करून घेतो इथं असं. आणि होल झाल्यानंतर बरोबर या होल मध्ये आपल्याला आता रोप लावायचं आहे. हे बघा, तरी पण एकदा कन्फर्म करू आपण मेजरमेंट किंवा घेतलेलं बरोबर आहे का लावायच्या अगोदर.
हे बरोबर आता बघायचं 10 फूट आहे का बरोबर. हे बघा इथं लावतो ना. मग आता आपण इथे हे रोप लावणार आहे. त्यावरती त्यात आपण हे दुसरं रोप लावणार आहे. बघा हातावर. दुसरं लावता आपण एक खड्डा करून घेतलेला आहे, लावलेला आहे. अल्प साबून घ्यायचं, माती लावून घ्यायची, मुळे असं झाकून घ्यायचं, हे असं लावून घ्यायचं. नाही दाबलं तरी चालते, उगाच थोडंसं आपण अशा माती लावून घ्यायची. रोप लावून घेऊया. हे बघा ते मेजरमेंट केलं तर हे मेजरमेंट मध्ये आपण हे असं रोप लावून घेतोय आता. हे बघा व्हिडिओमध्ये आज आपण बघितलं शेवगा लागवड कशी करायची, त्याचे कसे वेगवेगळी पद्धत आहेत. तर आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू, नमस्ते, धन्यवाद.